नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की कटोरी जोडताना कटोरीचा टक्स तिरका का येतो आणि कटोरी जोडताना कोणत्या म्हणजे पुढच्या भागाला बऱ्याच अशा अडचणी येतात, तर त्या कोणकोणत्या आणि कशा पद्धतीनं व्यवस्थित कटोरी जोडायची आणि फिटिंगला पण कटोरी छान बसली पाहिजे, तर त्यासाठी काय करायचं आणि कटोरीचा टक्स सरळ येण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हा ब्लाउज आहे 36 साईजचा। तर आता आपण काय करणार आहोत, हे आता ऑफ व्हाईट कलरचा ब्लाउज आहे, त्याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे दोन्ही साईडला आणि ह्या दोन कटोऱ्या आहेत, म्हणजे कटोरीला पण मी अस्तर जोडून घेतलेला आहे। आणि नेहमी लक्षात ठेवा, बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना, कटोरी जोडताना बराच प्रॉब्लेम होतो की बरेच जण म्हणजे आता मी क्लासेस घेताना काय होतं, ज्या नवीन विद्यार्थिनी असतात ना, त्या काय होतं की मुंड्याला त्यांनी चुकून कटोरी जोडतात। तर तसं न होता काय करायचं, समोरासमोर हा जो भाग आहे ना ठेवायचा आणि जिथं कटोरी जोडायचा भाग आहे ना तो असा समोर ठेवला की त्याच्यासमोर कटोरी ठेवायची आणि पिन्स लावून घ्या, म्हणजे तुम्हाला जे काही कटोरी कुठल्या भागाला जोडतात, कशा पद्धतीने जोडतात ही अडचण येणार नाही। तर आता आपण कटोरीला सुरुवात करूया जोडण्यासाठी। तर काय करायचं, इथून आपण बघू शकता तुम्ही कटोरी अशी जोडायला घ्यायची आहे आणि खालून वरती नाही, वरून खाली जोडायला सुरुवात करायची आपल्याला। तर 5 इंच अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि व्यवस्थित शिस्तीत असं एकसारखं अंतर ठेवून मग तुम्ही कटोरी जोडून घ्या आणि असं ओढाताण करू नका, अगदी हळूहळू शिस्तीत अशी कटोरी जोडायला घ्या। तर हे बघू शकता, थोडंसं पाव किंवा अर्धा इंच खालच्या साईडला राहतं, त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला असं कट करून टाकायचं आहे, थोडासा असा शेप आणायचा आहे आपल्या कटोरीला। तर बघू शकता ही आपली कटोरी छान पद्धतीने जोडून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडला पण आपण त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे, ते पण असं व्यवस्थित 5 इंच अंतर ठेवून आणि काय करायचं, डबल टिप घ्यायची आपल्याला, कधीही सिंगल टिप मारू नका, कारण बऱ्याच वेळा काय होतं, सिंगल टिप जर घेतली तर बऱ्याच वेळा कटोरी उसवण्याची आपली शक्यता असते। ह्या साईडला पण आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, आतापर्यंत इथपर्यंत तर आपला कटोरीचा भाग जोडून झालेला आहे। तर आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचं पण थोडंसं 5 इंच जे एक्स्ट्रा होतं ना ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे। आता आपल्याला असा क्रॉस घ्यायचा, इथून बरोबर ह्या पॉइंटला जोडायचं, 5 इंच ह्या साईडला सोडायचं आपल्याला एक्स्ट्राचं, कारण का तर इथं आपलं पूर्ण हुकलूक पट्टी येणार आहे, त्यासाठी आपल्याला थोडंसं 5 इंच सोडून मग आपल्याला असं लेवल व्यवस्थित करून घ्यायचे। हे बघू शकता, हा क्रॉस असा आला पाहिजे, क्रॉस बरोबर। आणि त्याच्यानंतर म्हणजे 5 इंच इथं अंतर सोडून तुम्हाला दिसतच असेल, हे असा क्रॉस आला पाहिजे आणि इथे मग 1.5 इंच रुंदी घ्यायची आपल्याला आणि उंची घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि असं क्रॉस मध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, आणि आता आपल्याला इथून टक्स मारून घ्यायचा आहे। म्हणजे किती घेतला आपण, 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची। तर आता आपल्याला डबल टक्स मारून घ्यायचा आहे, डबल टिप मारून घ्यायची आहे। तर हे बघू शकता, आता मी दुसरं पण तुम्हाला कटोरी जोडून दाखवते, ही पण तशीच करायची आहे। 5 इंच ह्या साईडला आपल्याला सोडून घ्यायचं आहे, थोडंसं हिथं आपली हुकलूक पट्टी येते म्हणून, आणि खाली आपल्याला 1.5 इंच रुंदी घ्यायची आहे, उंची घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच आणि व्यवस्थित क्रॉसमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। परत डबल टिप घ्यायची आहे। कंपल्सरी नेहमी कटोरी असू दे किंवा भाई असू दे, सगळ्या इथं जोडताना नेहमी डबल टिपा ठेवत जावा, कारण ब्लाऊज उसवत नाही। तर तुम्ही बघू शकता
कसा आपला कटोरीचा टक्स जो आहे ना तो कसा स्ट्रेट आलेला आहे तुम्हाला दाखवते. एक्स्ट्राचं जे कापड होतं ना ते कट करून घ्या, म्हणजे हे जादा असं कुठलंही प्रकारचं कापड राहता कामा नये, म्हणजे फिटिंग खूप परफेक्ट आणि खूप छान बसतं. तर हे बघू शकता अगदी टक्स अगदी स्ट्रेट आलेला आहे, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल. कुठंही क्रॉस नाही आहे, कुठंही काही नाही आहे. बघू शकता इथून स्ट्रेट आलेला आहे, इथून स्ट्रेट आलेला आहे, क्रॉस कुठंही वळलेला नाही आहे. ह्या पद्धतीनं जर मैत्रिणींनो मी दाखवलं ना त्या पद्धतीनं जर तुम्ही टक्स घ्याल तर अगदी परफेक्ट येणार आहे, काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर आता योगपट्टी जोडताना आपल्याला काय करायचं आहे, तर योगपट्टी जोडताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला इथे 1 इंच आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे परफेक्ट आपल्याला कटोरी बसण्यासाठी ना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इथेही ह्या साईडला आपल्याला जिथं आपण योगपट्टी जोडायला सुरुवात करतो ना तिथे आपल्याला अशी असा राऊंड शेपमध्ये आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. म्हणजे खूप परफेक्ट आणि खूप छान आपली कटोरी बसते. आता हे दोन्ही साईडला सेम अंतर झालेलं आहे, सेम कटिंग केलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, योगपट्टी जोडायला सुरुवात करणार आहोत. तर हे बघू शकता, हे योगपट्टीचं जे मोठं टोक आहे ना, ही लहान साईज ह्या साईडला हे आहे. जिथं असा क्रॉसमध्ये आकार आलेला आहे तो इथं धरायचा आहे आपल्याला आणि जोडायला सुरुवात करायची आहे कटोरी आपल्याला. ही शिलाई ना आतल्या साईडला घ्या आणि पूर्ण आपल्याला कापड असं आत ठेवून मग आपल्याला हे अस्तर पण अशा पद्धतीनं जोडून घ्यायचं आहे. इथेही तसंच करायचं आहे आपल्याला. असं व्यवस्थित शिस्तीत काढून घ्या बाहेर, असं पूर्ण जे कापडात आपण टीप मारताना घेतलेलं आहे ते. आणि इथे जे जास्त कमी होतं ना ते कट करून टाका. तर नेहमी जास्त ठेवलेलं चांगलं, नंतर तुम्ही कटिंग करू शकता. पण कमी पडलं तर परत जोड देत बसावा लागतो आपल्याला. तर बघू शकता मैत्रिणींनी किती छान पद्धतीनं पप पण आलेला आहे. खूप सुंदर असा हा पप बसतो आपल्या कटोरीला, म्हणजे ज्यांचं 36 साईज आहे. पण ह्या जो फॉर्म्युला आहे ना, ही जी पद्धत आहे ना, 38 असू दे, 32 असू दे, 34 चेस्ट असू दे, सगळ्या साईजला ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटोरी जोडाल तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. खूप परफेक्ट आणि खूप छान पद्धतीनं आपली कटोरी बसणार आहे. याचंही कटिंग मी माझ्या चॅनलवरती दिलेलं आहे, नक्कीच तुम्ही जाऊन बघू शकता. तर ह्या अशा पद्धतीनं तुम्ही योगपट्टी जोडली. आता टक्स पण बघू शकता कटोरीचे किती सुंदर आलेले आहेत. आणि ह्या पद्धतीनं जर कराल ना तर कटोरी संदर्भातील सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होणार आहेत. तर मैत्रिणींनो, हा जो कटोरीचा व्हिडिओ होता, फ्रंट साईडला कशी कटोरी जोडायची, कसे टक्स घ्यायचे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.